अशोक खरात तर त्याच्या कर्माने आतमध्ये गेलाच, त्याच्या विरोधात तक्रारी पण दाखल झाल्या. पण एक मुद्दा अनुत्तरित होता, तो म्हणजे या सगळ्या प्रकरणात जेव्हा ग्लॅमर आलं, ते ग्लॅमर एका चेहऱ्यामुळे आलं होतं आणि एका व्यक्तीमुळे आलेलं होतं. त्यांचं नाव आहे रुपाली चाकणकर. समजून का घेतलं पाहिजे हे? त्याचं कारणच असं आहे की हे पहिल्यांदा असं घडतंय की अशोक खरातच्या प्रकरणात जेव्हा बाकीच्या पीडितांना चौकशीसाठी बोलवलं जात होतं, तेव्हा यातले ज्यांना येणाऱ्या काळात कदाचित ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असू शकतील अशा शक्यता आहेत, त्या शक्यता पडताळण्यामधल्या आणि तपासाचा एक भाग म्हणून रुपाली चाकणकरांना पहिल्यांदाच एसआयटीने, तेजस्वी सातपुते आणि आणखी त्यांच्यामध्ये अधिकारी यांनी सगळ्यांनी काय केलं होतं, यांनी पहिल्यांदाच चौकशीसाठी बोललं. 4.5 ते 5 तास चौकशी चालली आणि त्यामध्ये जवळपास 40 ते 45 प्रश्न विचारण्यात आले. मुद्दा असा आहे, यातला एक प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करू आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आजची स्टोरी या जवळपास 40 ते 45 प्रश्नांची 5 ते 5.5 तासात काय झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर रुपाली चाकणकर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात दिसतील का, याबद्दल त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत, अगदी सुषमा अंधारेंपासून ते रुपाली ठोंबरेंपर्यंत वेगवेगळ्या व्यक्ती, या सगळ्यांचं म्हणणं आहे की रुपाली चाकणकरांना यात सहआरोपी केलं पाहिजे. टेक्निकली ते सगळं होणार आहे का आणि तपास नक्की कोणत्या दिशेने या सगळ्यामध्ये चाललाय, सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करू. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं की रुपाली चाकणकर यामध्ये आल्यानंतर या प्रकरणाला अत्यंत ग्लॅमर आलं, हे प्रकरण आणखी चर्चेमध्ये आलं आणि सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं तर अशोक खरात कोण आहे, ह्याच्यापेक्षा अशोक खरात सोबत कोण कोण असायचं, त्याचे संबंध काय, तो कोणकोणत्या व्यक्तींसोबत असायचा, या सगळ्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. अर्थात ते ऑल पार्टी होते, याला महाराष्ट्रातली कोणतीही पार्टी इथं राहिली असं मला वाटत नाही, पण जवळपास सगळ्या पक्षांमधल्या व्यक्ती याच्याकडे जात होत्या. पण ज्यावेळी रुपाली चाकणकरांना आतमध्ये बोलण्यात आलं त्यावेळी काही प्रश्न पडलेले आहेत मला सुद्धा आणि त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्या गोष्टीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. मुद्दा क्रमांक 1, प्रकरण जेव्हा चर्चेमध्ये आलं त्या सगळ्यात प्रकरणामध्ये पहिला राजकीय बळी किंवा पहिली विकेट, ज्याला आपण म्हणू सोप्या बोली भाषेमध्ये, कोणाची विकेट पडली तर पहिली विकेट पडली ते म्हणजे रुपाली चाकणकर यांची. का? त्या त्यांना गुरु मानत होत्या. मला आठवतं त्या दिवशी पण माझा रुपाली चाकणकरांचा फोन झाला होता आणि त्यांना विचारलं की तुमची काय बाजू आहे सगळ्यामध्ये स्पष्टीकरण, तर त्यांनी मला या सगळ्यामध्ये सांगितलं होतं तेव्हा फोनवरती, आणि हे मी याच्या आधी सुद्धा एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की काही गोष्टी ते अशोक खरात करायचे, त्याच्यामुळे त्यांनी यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे रुपाली चाकणकर, त्यांच्या बहीण, आणखी घरातल्या काही व्यक्ती हे अशोक खरातांकडे वारंवार भेटायचे. मुद्दा असा आहे की जर ते भेटायचे तर त्यावेळी काय काय गोष्टी व्हायच्या, कोणते विधी केले जात होते का, तर मधल्या काळात जे फोटो बाहेर आले त्यावरून क्लिअर कट हे दिसतंय की अशोक खरात त्याच्या त्या वावीपासून पुढे गेले की ते मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जेव्हा काही पूजा अर्चा करायच्या त्या पूजा अर्चांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांची उपस्थिती होती, यात रुपाली चाकणकरांची सुद्धा उपस्थिती होती. गुरुपौर्णिमेचा एक प्रसंग आहे जिथे त्या त्यांना गुरु म्हणून मानतायत आणि त्यांचे ते पाय वगैरे धुतात, जे गुरुपौर्णिमेचे रिच्युअल्स आजकाल असतात सगळे ते रिच्युअल्स करताना दिसतात. आणि हे सगळे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले आणि ते व्हायरल झाल्यामुळेच रुपाली चाकणकरांच्या हे सगळं राजीनाम्यापर्यंत प्रकरण पोहोचलं. पण आज जेव्हा चौकशीचा विषय आला तेव्हा 2 गोष्टी अनुषंगाने महत्वाच्या होत्या. मुद्दा क्रमांक 1, संपूर्ण अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा आहे तो कायदा या सगळ्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा, जादूटोणा विरोधी कायदा राज्य सरकारचा तो याच्यामध्ये आलेला आहे. दुसरा आहे तो म्हणजे महिलांचं शोषण झाल्या संदर्भातला. पहिल्या कायद्याबद्दल बोलू. ज्यावेळी रुपाली चाकणकर तिथे वेगवेगळे रिच्युअल्स परफॉर्म करत होत्या ते नक्की कोणत्या पद्धतीचे होते, तो कोणत्या अघोरी विद्या सांग होता का, किंवा मधल्या काळामध्ये रुपाली चाकणकरांवरती आरोप झाले होते की त्यांनी काहीतरी त्या अनामिकेचं रक्त वगैरे त्यांनी सांडलं आणि मग त्यांचा एक फोटो व्हायरल झाला की बोटाला त्यांच्या बँडेज आहे. अर्थात त्याच्यावर त्यांनी पण चाकणकरांनी स्पष्टीकरण दिलंच. मुद्दा असा आहे की तिथे अघोरी विद्या होत होत्या का, त्याबद्दल रुपाली चाकणकरांना माहिती होती का, रुपाली चाकणकरांचे जे काही पूजाविधी होत असतानाचे किंवा जे पारंपरिक जे आपल्याकडे पूजा केल्या जातात अधिष्ठाने वगैरे त्या संदर्भातले फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत असतील तर त्याच्या पलीकडे जाऊन अशोक खरात हे अशा पद्धतीचे काहीतरी सर्पदोष काढणं किंवा आणखी कोणतरी अघोरी कृत्य करणं हे सह करत असल्याची चाकणकरांना माहिती होती का, या प्रश्नांची उत्तर शोधायचा एसआयटी तपास करत होती आणि त्यांना सुद्धा त्याच पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले. मुद्दा क्रमांक 2, महिलाच्या शोषणाचा व्हिडिओज. जर आता म्हणजे हे स्पष्ट बोलायला काही हरकत नाहीये, महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक घरामध्ये, ही दुर्दैव आहे ही बाब, मला सांगायला वाईट वाटतंय, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी हे व्हिडिओ किंवा प्रत्येक एज ग्रुपमध्ये जेंडर बायस न ठेवता हे व्हिडिओ अगदी चवीने चघळले गेले आणि हे दुर्दैव आपल्या सगळ्याचा समाज म्हणून. यानंतर हे व्हिडिओ चघळले गेल्यानंतर मूळ मुद्दा सगळ्यातला असा होता की
महिलांचं शोषण होतंय हा मुद्दा प्रूव्ह कसा करायचा. ज्यावेळी व्हिडिओत दिसतंय की संबंधित महिला स्वेच्छेने संबंधित कृत्यामध्ये सहभागी आहे, पण त्यातल्या काही महिला समोर आल्या आणि त्यांनी हे सांगितलं की त्यावेळी एकतर मला हिप्नोटाईज करण्यात आलेलं होतं किंवा मी ज्या इमोशनल पॅच म्हणून जात होते तिथे त्याने काहीतरी 4 गोष्टी सांगण्याचं मला सांगितलं किंवा एखादं संबंधित की जसं की एखाद्या योनी पूजेसारखं अधिष्ठान त्याने करायला सांगितलं आणि त्यानिमित्ताने त्याने माझ्या शरीराला स्पर्श केला. त्यानिमित्ताने पुढे ज्या गोष्टी आमच्यामध्ये घडल्या त्या झाल्या. पण ही माझी शुद्ध फसवणूक होती आणि ती फसवणूक झाली, त्यामध्ये शोषण केलं गेलं, वारंवार तीच कृत्य केली गेली. महिला सांगू शकत नव्हत्या, त्या दडपणाखाली होत्या, त्यांना सामाजिक प्रेशर होतं, फॅमिलीचं प्रेशर होतं, घरी नवऱ्याचं प्रेशर असलं, आणखी त्रास असतील. या सगळ्या त्रासापूर्वी त्या महिला सांगू शकत नव्हत्या आणि म्हणून काय झालं, म्हणून त्या ओपन अप नाही झाल्या. पण जेव्हा त्यांना कळलं की हा नालायक आहे त्यावेळी मात्र त्यांनी येऊन कंप्लेंट्स दिल्या. आता इथे तो रुपाली चाकणकरांची एंट्री, 2 ठिकाणी एंट्री. एक म्हणजे महिला आयोग म्हणून चाकणकरांनी एक्झॅक्टली या सगळ्या प्रकरणात काय केलं याचं उत्तर शोधायला गेलं की कळतं. जे दत्तात्रय खेमनार ज्यांनी पहिल्यांदा ही सगळ्याची बातमी केली होती भोंदू कॅप्टन म्हणून, त्यांच्या तोंडून हे उत्तर कळतं. काय तोंडून हे उत्तर की महिला आयोगाने खेमनार यांना त्यांच्या बातमी संदर्भात पत्र पाठवलं. जे पत्र मी तुम्हाला याच्यात दाखवलेलं आहे त्या पत्रात त्यांनी उल्लेख केला की तुमच्याकडे महिलांचं इथे शोषण होतंय, या संदर्भातला पुरावा काय हे तुम्ही द्या. बघा, कारवाई खरं तर अशोक खरातवर होणं अपेक्षित होतं आणि अशोक खरातकडे स्पष्टीकरण मागणं गरजेचं होतं की तुमच्या संदर्भात अशी बातमी आली आहे आणि तुम्ही याच्यावरती स्पष्टीकरण द्या की तुमचं कोणत्या महिला ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जे काही रिच्युअल्स करता त्याच्यामध्ये सहभागी आहेत का. पण ते स्पष्टीकरण मागितलं गेलं न्यूजपेपरकडे. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ही बातमी का छापली, कोणत्या बेसिसवर छापली, ह्याचे पुरावे आम्हाला आणून द्या. त्याच्यावरती खेमनारांनी स्पष्टीकरण दिलं. त्यावर परत महिला आयोगाने काय उत्तर दिलं की तुम्ही दिलेलं स्पष्टीकरण हे समाधानकारक नाहीये, त्यामुळे कोणते तुम्ही पुरावे दिलेले नाही, केवळ तोंडी गोष्टींच्या ह्याच्यावरती आणि आरोपांच्या ह्याच्यावरती तुम्ही बातमी फाईल केली आहे, त्यामुळे तुमच्यावरती महिला आयोग सुमोटो कॉग्निझन्स घेत कारवाई करू शकतं. आणखी पुढचं सांगतो. चाकणकरांनी अहिल्यानगरच्या अधीक्षकांना पत्र लिहिलं त्यावेळेचे आणि त्यांना सांगितलं की संबंधित न्यूजपेपरने ही बातमी पब्लिश केली होती, महिला आयोगाने याचा कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि त्याच्यात त्यांना कोणतेही सापडलेलं नाहीये, त्यामुळे सत्य न सापडल्यामुळे त्या बातमीमध्ये संबंधित पत्रकारावर जो कोणी संपादक आहे तो त्या वृत्तपत्रावरती त्या पब्लिकेशनवरती पोलिसांनी सुमोटो कॉग्निझन्स घेऊन कारवाई करावी, कारण यामध्ये महिलांची बदनामी होते. याचा अर्थ रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या आयोगाचा गैरवापर केला का हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्या ज्या पदावरती होत्या त्या पदाचा उपयोग त्यांनी, उपयोग नाही, त्या पदाचा गैरवापर त्यांनी अशोक खरातला वाचवण्यासाठी केला का, जे त्यांचे त्यावेळेचे गुरु वगैरे होते असं ते सांगतात. तर मुद्दा असा आहे, हा प्रश्न उपस्थित होतो आणि याच अनुषंगाने या सगळ्या चौकशीमध्ये आता प्रश्न विचारण्यात आले. त्याचं कारणच असं आहे की रुपाली चाकणकर ॲज अ पॉलिटिशियन म्हणून जर त्यांनी काही केलं असेल किंवा त्यांनी कोणाला गुरु मानायचा, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही, हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा जरी असला तरी ज्यावेळी त्या एका संविधानिक पदावरती आहेत त्या पदासंदर्भात त्यांनी या व्यक्तीला शिल्ड करायचा किंवा पाठीमागे घालण्याचा किंवा वाचवण्याचा प्रयत्न केला का, हा मूळ या सगळ्यातला प्रश्न आहे जो उपस्थित होतो. त्याच अनुषंगाने तपासात सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला आणि आता इथे वेळ येते की जर तो गैरवापर झाल्याचं एसआयटीला आढळलं, मी आता तुम्हाला काही घटनाक्रम सांगितले समजून घ्या, जर तो गैरवापर झाल्याचं एसआयटीला सापडलं तरच रुपाली चाकणकरांवरती त्यांनी दिलेल्या पदाचा, त्यांना मिळालेल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला या गुन्ह्याअंतर्गत दाखल होऊ शकतो आणि त्यावर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. आता तरी परिस्थिती काय, त्यांची चौकशी झाली. आता ह्यातला आणखी पुढचा मुद्दा, मी म्हटलं होतं की एक अघोरी कृत्यांचा जादूटोणाविरोधी कायद्याचा याचा सगळा विषय आहे आणि दुसरा यातला विषय कोणता आहे, महिलाचं तिथे छळ झालाय का याचा. त्यातला रुपाली चाकणकरांचा रोल काय आता हे तुम्हाला क्लिअर झालं. पण चाकणकरांना जवळपास हे सगळं प्रकरण झालं आणि ते 1-1.5 महिन्यांतर चौकशीला बोललं आणि दिस इज फर्स्ट टाइम की चाकणकर स्वतः चौकशीला आल्या. त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केल्यानंतर असं कळतं की याच्या आधी एसआयटीने बऱ्यापैकी विटनेसेस टेस्ट करून घेतले, जी लोकांनी त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले, सगळं ठीक आहे. पण आताच्या घडीला ज्यावेळी चाकणकरांना 40 ते 45 प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा भडीमार झाला होता त्यांच्यावरती ते बघणं महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की अशोक खरातची त्यांची ओळख कशी झाली हे समजून घेणं महत्वाचं आहे. दुसरं, चाकणकर त्याच्याकडे फक्त जात होत्या म्हणून हे प्रकरण नाहीये. चाकणकर आणि तो हे शिवनिका संस्थानावरती दोघं पण एकत्र आहेत. मग शिवनिका संस्थानांच्या जमिनींचे व्यवहार असतील किंवा आणखी कोणते आर्थिक व्यवहार असतील, यामध्ये चाकणकरांचा रोल काय होता हे सुद्धा शोधून काढणं महत्वाचं आहे. चाकणकरांच्या इन्फ्लुएन्स खाली त्यातले कोणते ट्रान्झॅक्शन झालेत का, कोणते व्यवहार पूर्ण झालेत का हे शोधून काढणं त्याहून आणखी महत्वाचं आहे. आता त्या विश्वस्त तर होत्या त्या ह्याच्यावरती, त्यामुळे या संदर्भात प्रश्न विचारले गेले. आता इतकंच नाही, समजून घ्या खरातच्या भेटीला कोण कोण यायचं, कोण असायचं, तिथे काय केलं जायचं, त्यानंतर
बँकेचे जे कोणते व्यवहार होते याबद्दल चाकणकरांना माहिती होती का, याबद्दल प्रश्न झाले. बरं, पूजाविधींसंदर्भात मी सांगितलं की कोणत्या स्वरूपाचे विधी व्हायचे, काय नाही. कारण दोनच कायद्यांवरती पूर्ण केस, तुम्ही समजून घ्या, दोनच ह्याच्यावरती पूर्ण केस बेस्ट आहे. पहिला आहे जादूटोणाविरोधी आणि दुसरं महिलांचं शोषण झाल्या संदर्भातला याच्यामध्ये आहे. हेच दोन मुद्दे असेल की अशोक खरातला जे फासापर्यंत देऊ शकते, त्याला एक्स्ट्रीम जी कोणती शिक्षा आहे तिथपर्यंत पोहोचवू शकतात. विषय असा आहे की आयोगाला ह्या संदर्भात माहिती असताना, किंवा आयोग म्हणण्यापेक्षा रुपाली चाकणकरांना या संदर्भात माहिती असताना पण त्यांनी दुर्लक्ष केलं का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. आणि तो कोणत्या बेसिसवर, ज्यावेळी खेमनर हे सगळ्या गोष्टी सांगतो की रुपाली चाकणकरांना अशोक खरात काय करतो, काय नाही याबद्दल आधीच माहिती मिळाली होती. आणि ती कोणत्या बेसिसवरती मिळाली होती की ज्या महिलेच्या तक्रार दाखल झाल्या त्याच्यावरती मिळाली होती. मात्र त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्याकडे कानाडोळा केला, किंवा या सगळ्या गोष्टी माहीत असताना पण त्यांनी कारवाई होऊ दिली नाही, अशा पद्धतीचं खेमनरांचं म्हणणं होतं. त्यामुळे चाकणकरांकडे एक्झॅक्टली काय आहे हे समजून घेण्यासाठीच एसआयटीने त्यांना बोललेलं होतं. आणि ज्या प्रश्नाची मी सुरुवातीला उल्लेख केला होता की इतके दिवस झाल्यानंतर हे सगळं का झालेलं असेल, किंवा एक प्रश्न जो अनुत्तरित राहिला आता, तो नक्की कोणत्या दिशेने आपल्या सगळ्यांना घेऊन चाललाय, किंवा तो तपास कोणत्या दिशेने घेऊन चाललाय, तो असा आहे की ज्यावेळी महिलांवरती अत्याचार होतं, महिलांना अशा पद्धतीने वापरलं जात आहे की त्यांच्यावरती अशा गोष्टी घडतात, याची चाकणकरांना माहिती असताना सुद्धा फक्त अशोक खरात यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत, किंवा ते त्यांच्या गुरुस्थानी आहेत म्हणून हे त्यावेळी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला का. तर तुम्हाला काय वाटतं हे पण नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.